हॅलो गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आता आम्ही लोक चाललोय गायमुखला. कारण की आजचं झालं अचानक मध्ये प्लॅन. आज काढायचा होता ब्लॉग. एवढ्या दिवसानंतर टाइम भेटलाय तर बोललो आज ब्लॉग काढूया. तर काय प्लॅनिंग होतं काहीच कळत नव्हतं. पण आता यांनी प्लॅन केला तर जाऊया आता गायमुखला. एन्जॉयमेंट करा तर मित्रांसोबत फिरा हे बघा. जाऊया आता गायमुखला, फिरूया वगैरे. काय नाही तिकडं पण सगळं तोडलंय. तरी पण बघूया यार, जायचं म्हणून जायचं पण. हा, तर आमचे गणेश शेठ नवीन ड्रायव्हर आमच्याकडं जॉईन झाले आहे. भाई मस्त आहे. आता ठोकणार, ठोकले असतील भाईने गाडी, पण गाडीवर कंट्रोल आहे. गाडीवर कंट्रोल असल्याच पाहिजे मित्रांनो. तुम्हाला गाडी शिकायची आहे तर याच्याकडे या. याचा नंबर मी खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला. लवकर याला कॉन्टॅक्ट करा, लवकर याला भेट द्या. धन्यवाद. चला भेटूया आता तुम्हाला थोड्या वेळाने पुढे जाऊ. काय आले आले ते आपल्यासोबतच येणार आहे. अरे सिग्नल भावा चुकीचं आहे मित्रांनो. सिग्नल कधीच तोडू नका. सिग्नल तोडल्या लक्ष नव्हतं तर ठीक आहे. लक्ष नसल्यावरती ठीक आहे, पण लक्ष देऊन चाला. असं चालू नका मंद बनून. लक्ष असू द्या मित्रांनो. मित्रांनो आता आलोय आम्ही कॅडबरी. कॅडबरी आईस ठीक आहे. दिस इज कॅडबरी. हा भाई, लाईनीच्या पुढे गाडी कधीच नाही गेली. तुझं तोंड दाखव जरा. ओळखतात का? हा, याला ओळखता तुम्ही? आपण हा गणपत आमच्या का नाव आहे. जाऊया. काय काय माहिती इथं मला काहीच समजत नाही. नेमकं जायचं कुठे? इथे रस्ता जात. आता निघालोय आम्ही लोक कॅडबरी वरनं. सरळ आता जाऊया डायरेक्ट गायमुख. सॉरी माय मिस्टेक. किती? काय जास्त असं फुल मजा येणार आहे. पण भाई ड्रायव्हर असेल की आपल्याकडे जास्त ब्रिज. चलो मित्रांनो, अशीच एन्जॉयमेंट करा भाई. फुल एकदम फिरत राहा. ते होईल नंतर बघितलं जाईल एवढं. दिस इज आवर शाईन and this is XS 125 125. So and सगळे चालू आता काय बोलता. सॉरी काय बोलता आम्ही सगळे नाही इंग्लिश मध्ये. हा, मी अँड माय फ्रेंड्स वी आर गोइंग टू गायमुख चौपाटी. and this is our India flag. व्ह्यू बघा यार, ना भारी दिसतोय भाई. भाव पाहिजे का काही? काय अरे मला माहिती होतं रस्ता. मला वाटतं मी पण सांगणार होतो इथून, पण मला वाटलं तुम्ही लोक नवीन शॉर्टकट टाकले. अरे इकडे मुंब्र्याला चाललोय. जे व्हायचं होतं ते झालंय. आम्ही गाडी टाकली चुकीच्या साईडनी. गाण्याने चुकीच्या साईडला गाडी टाकली आहे. तर आता एवढं फिरून परत जावं लागतं बघा. आता एवढं फिरून परत जाणार तिकडं मग आता. तर मित्रांनो, तुम्ही पण फिरा. यार. लाईफ इज व्हेरी शॉर्ट. जस्ट एन्जॉय अँड काय बोलतो त्याला ते ज्यांना माहिती असेल ते समजून घेतील. आता मला जे बोलायचं मी ते बोललो. नाही तापत नाही गाडी. गाडीला ब्रेक नाही गाईस. गाडी हवेत वळते हव्यात. चालू आहे गाडी बिंदास. ठोकलं तर नंतर बघून घेऊया काय. ठोकलं तर आपला खर्च वेगळा प्लस गाडीचा वेगळा. वाचलो, त्यांना पण वाचवलं आपण. अरे फोन जाईल भावा, फोन जवळ भाई. दरवेळेस ट्रॅफिक असते, त्यात काय विषयच नाही येत. पण आपण ट्रॅफिकला पार पाडून आपण आपल्या डेस्टिनेशन वर पोहोचणार आहोत. तर काहीच वेळ आता तुम्हाला आम्ही गायमुखचा व्ह्यू दाखवणार आहोत. तर तुम्ही लवकरात लवकर बघा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा यार. मस्त ब्लॉग होत चालले आपल्याला. एवढं आहे की थोडा गॅप पडतोय, तर त्यासाठी जरा थोडा दिवस कामात होतो हप्ताभर, त्यामुळे गॅप पडला मित्रांनो. नाही तर ब्लॉग आपले आले असते.
पण यावेळेस ट्राय करेल की ब्लॉग कंटिन्यू यायचे, कारण की चांगलं मला काय बोलतात त्याला फीडबॅक चांगलं भेटत आहे मला, पब्लिक सपोर्ट पण चांगला आहे. तर थँक्यू सो मच मित्रांनो, तुमचा असाच सपोर्ट राहू द्या माझा. थँक्यू सो मच, तुम्ही एवढा सपोर्ट करताय आम्हाला, त्याबद्दल असा सपोर्ट करत राहा यार. तुमच्या भावाला माहिती आहे, तुमचा भाऊ काही ना काही नवीन करणारच आहे थोड्या दिवसामध्ये, आणि हे तर घेऊनच राहणार, याच्याशिवाय काहीच नाही बाई. ज्या दिवशी हे आलं ना, त्या दिवशी कुठं तरी मनाला जाऊन वाटेल की काहीतरी आपण करतो. तर मित्रांनो, ट्रॅफिक बघा तुम्ही, असं कसं पोहोचणार आम्ही, हा कसं पोहोचायचं बोला. ट्रॅफिक तर ना एवढी खालूनच जाते आपल्याला, पण नाही आमच्याकडे टू व्हीलर आहे म्हणजे गाडी कुठून कशीही निघून जाईल, टेन्शन नाही. पण ट्रॅफिक जाम आहे, ट्रॅफिक आहे चला, पण जायचं तर आहे बाई स्पीड. दिस इज आवर ड्रायव्हिंग स्टाईल. ऍक्सेस वाला फुल एकदम हळूहळू येतो, त्याला माहिती आहे भावा ऍक्सेस स्टेपला जाईल येतो मध्ये. पुष्पा आहे, पुष्पा बघा पुष्पा, झुके काय नाही तर नाही. ट्रकवाले पण फुल डेंजर आहेत, काही लिहून फिरतात म्हणजे काय नाही. पुष्पा आहे पुष्पा डायरेक्ट. आता आम्ही लोक वानपिडीच्या पुढे आलोय, आता आवाज येत नसणार कारण की गाडी स्पीड फुल टॉप आहे. आता तुम्हाला मी इथे एक रिसॉर्ट दाखवतो, तिथे बरेच जण येऊन गेले. रिसॉर्ट भाई इथं भारी आहे, लहान लेकरांसाठी पण भारी, आपल्यासाठी पण भारी. इथंच आहे ना, दिस इज बघा, दिस इज कॉल्ड सूरज वॉटर पार्क गाईज. अजून पण आहेत तिथं लोक वगैरे आहेत तिथे आलेले, थोडा भारी आहे ना काही रिसॉर्ट. हे बघा, दिस इज सूरज वॉटर पार्क, मस्त आहे. पण इथं पण जाऊया यार. दोन जण कुठं राहिले, आमचे ड्रायव्हर चेंज झाले, त्या ऍक्सेस वरती एवढे हळू येतात. आता ऑलमोस्ट आम्ही गायमुख जवळ आलोय मित्रांनो. ए भाई, 3 सिग्नल आहे ना, 3 सिग्नल लागलेले. गण्याचे तोंड बघा कसं झालं, कारण की याला बसायचं होतं पवनच्या गाडीवरती, पण पवनची नाही बस. काय म्हटलं, काय तोडलंय सगळं. चला मग मंदिरात जाऊया, मंदिरात जाऊया जरा. देवाचे पण दर्शन इम्पॉर्टंट आहे की नाही. एकदम पावर दिसते की नाही. मंदिरात जवळ आलो आणि मंदिरात आलो, पाया बिया पडू, जाऊया परत. चलो गाईस, आता आम्ही लोक आलो महादेवाच्या मंदिरात. ते बघा मंदिर बघू शकता तुम्ही, ते भारी वाटतं एकदम, मस्त अशी जागा आहे. ते येऊ शकता, फुल मित्रांसोबत पण येऊ शकता, काय नाही असं फिरायला जरा चांगलंच आहे. बाहेर पण क्लायमेट वगैरे सगळं चांगलं आहे, फक्त एवढंच आहे की ऊन जरा जास्त. तर आता कुठे जायचा प्लॅन आहे काय माहिती नाही, कुठे जायचं होतं घरी. दिस इज क्लायमेट, काय व्ह्यू आहे बघा. काय रे समोर ते खाडी, खाडी गणेशला चालवायला आम्ही बोलतच नाही, काही काही बोलतच नाही. बघा ते भारी वाटतं असं मित्रांसोबत आल्यावरती, सगळं भारी वाटतं. जाऊया अर्ध्या रस्त्यात व्ह्यू तर बघा, खाडीजवळ खाडी आहे असं बोलायला. तू बघा, दिस इज गायमुख चौपाटी गाईज, गायमुख चौपाटी. आम्ही आलोय थोडं गण्याला लुटूया, काहीतरी बोलूया. चला खर्च खर्च करणारे आता आमचे गण्याचे ऐक नाही बोलते, खर्च करणारे आहे आमच्याकडे, म्हणजेच की आमचे गणपत गावडे इलेक्ट्रिशियन. बघा इलेक्ट्रिशियन बोलतो. खर्च वगैरे जरा खाऊया पिऊया. आणि मित्रांनो, हे आहे आपलं गायमुख चौपाटी, याच्या पाठी, गायमुख चौपाटी याच्या पाठी बघा. क्लायमेट भारी झालंय, तिथे वरती मंदिर आहे. हे गायमुख चौपाटीचा हा एक पहिला गेट, आणि हा वाला आहे तो दुसरा बघा, हा दुसरा. तर या फॅमिली सोबत या, मित्रांसोबत या, ते या हॉटेलमध्ये काहीतरी घेऊया. चलो मित्रांनो, गाईस चला आता जाऊया आपण डायरेक्ट घरी. तर डायरेक्ट घरी भेटूया. हो हो, मर्सिडीज गाईस, मर्सिडीज. आता घरी भेटूया, कारण की आमचे पण ड्रायव्हर आता चेंज झाले आहे. फुल एकदम हो, फुल 70-80 स्पीड आहे भाई, टॉप स्पीड. हो चलो.
गणा रडक्या गणा नुसता रडत राहतो. काय बोलाय नुसतं रडत राहतो. त्याला गाडीवर नाही बसू दे ते पवन तर रडतोय यार. तशी बायको नवरा रुसतो. कसं रुसतो बायको नवरा रुसतो काय बोलायचं आता. इथे मेट्रो बनणार आहे. तुम्हाला फिरायचं तर लवकर या. आपल्या ठाणे स्टेशनला आल्यावरती आम्ही तुला कॉन्टॅक्ट करा. मेट्रो फ्री मध्ये आरामात जाऊया. काही घाई नाही आपल्याला. किती वाजले 4 वाजले. 6 पर्यंतचा टाइम आहे. 6च्या पहिले घरी आपण टच असणार आहोत. मेट्रोचं काम चालू आहे एकदम फुल. मशीन बिशीन लावलं. हे बाबा तू खाली बघ. तू खाली बघ. थोडासा प्रॉब्लेम झालेला पण काय नाही. प्रॉब्लेम नव्हता तो. ते एक चेकिंग होती. जरा चेकिंग झाली. सगळं क्लिअर आहे आपलं. ज्याचं लायसन बघितलं नाही काय नाही ते दाबवले ना की म्हणजे भाई मी विचारच पडलो की असं कसं झालं. त्यांना वाटलं की आपण लहान आहोत म्हणून त्यामुळे त्यांनी थांबवलेलं. तसं काय नाही. आम्ही लायसन घेऊन फिरू आहे की नाही. विदाउट लायसन काहीच नो अवेलेबल. घराच्या बाहेर पण. तर तुम्ही पण असं फिरताना लायसन वगैरे घेऊन फिरा. तसंच लायसन तर ज्याच्याकडे लायसन आहे त्याच्यासोबत पण फिरा. फिरतेच इम्पॉर्टंट लायसन काय. हो आता निघालोय घरासाठी. कुठं पोचलो आनंदनगरला आम्ही पोचलोय. काय करता मित्रांनो. आता आम्ही लोक आलो माझीवाडाला. मस्त एकदम काही छान वाटलं फिरून एकदम. म्हणजे चांगलं फिरायला पण भेटलं जरा. की खूप दिवसानंतर फिरायला भेटलंय. 1 हप्त्यानंतर आज फिरलं म्हणजे तर चांगलं आहे. आलो माझीवाडा. इकडनं सरळ डायरेक्ट नितीन कंपनी कॅडबरी नितीन कंपनी डायरेक्ट एरियामध्ये गाडी घरी जाणार. खाऊ पिऊ आणि आराम करूया. काढायला भेटलं नाही कारण की प्लॅन नव्हता होत आमचा कुठे जायचं आहे. जर प्लॅन जर झालाच नसता तर ब्लॉग पण आजच्या एरियामध्येच असता. म्हणजे बरं आहे की प्लॅन झाला अचानक मध्ये. त्यामुळे जरा जायला भेटलं थोडं. तर चलो आज नोटीस करा ब्लॅक शर्ट आहे आपल्या. एवढं कसं वाटतंय ब्लॅक शर्ट. अरे नाही एकदम फक्त एक कमी चष्मा नाही लावता म्हणून थोडी कमी वाटते. काय आपण कुठं एवढं भारी. तसं पण भारीच आहे. तसं पण भारीच राहतं. आता कंटिन्यू ब्लॉग येत राहणार आहेत. थोडंसं मी ट्राय करतोय कंटिन्यू टाकायचं पण ते की होतच नाही. तरी पण ट्राय करायला काय जातो. ट्राय करूया. कंटिन्यू ब्लॉग टाकल्यावरती जी मजा येते ना तेव्हा कुठे जाऊन वाटते की काही ना काही चांगलं आपण काम करतो. तुम्ही पण ब्लॉग करत राहा यार. असं ते काही असू द्या. काही कारणानुसार ब्लॉग करायचा. फिरत असाल तिथे जात असाल ब्लॉग करा. घरात असाल फ्री टाईममध्ये ब्लॉग करा. इट्स द राईट ऑप्शन फॉर आवर फ्युचर. पण त्याशिवाय आता तर काहीच नाही. काम वगैरे असं काहीच नाही. ब्लॉग करत राहावा यार. आणि अजून मित्रांसोबत फिरा. खरं म्हणलं तर मित्रांसोबत फिरा. अजून पण असते एन्जॉयमेंट तुम्हाला खरंच भारी वाटतं. पेमेंट वरून गाडी टाकली आहे असं. पेमेंट वरून मग सरळ कॅडबरीला रस्ता. कॅडबरीवरून डायरेक्ट घरी. बरोबर ना. बरोबर आहे. काही चुकत नाही. चला मग गाईस भेटूया तुम्हाला एरियामध्ये गेल्यावर. आता आलो आम्ही लोक एरियामध्ये. आता जाऊया घरी. आराम बिराम करू जरा. घेऊन मस्त झोपूया. कुठं झोप काढूया. भेटू कारण की रात्रीपासून लाईट नव्हती आमच्या एरियामध्ये. रात्रीपासून लाईट गेलेली आहे. तर आता आली आहे की नाही ते पण नाही माहिती. तर जाऊ घरी. आराम वगैरे करू आणि मस्त संध्याकाळी एडिट करत जाऊ. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. सबस्क्राईब करा. शेअर करा. बाय.